सखी सावली काव्यांजली। जी पण परिस्थिती येईल ना त्याला अगदी धीराने सामोरं जायचं। मला खात्री आहे माझी लाडू या परिस्थितीतून अगदी योग्य मार्ग शोधून काढेल। हो अक्का। चल मी ठेवते आता, वेळ मिळेल तसं भेटायला येईल। तू काळजी घे तुझी। बाय। हे अजूनही घरी आले नाही, कुठे गेली असती? काय ग? डोकं दुखतंय का तुझं? नाही आई, मी असंच जरा। नाही काय, किती दमलीस बघ, चेहरा बघ तुझा किती दमलेला आहे, किती ताण घेतेस तू। चल मी थोडस तेल लावून देते, मग तुला बरं वाटेल, आराम मिळेल। चल उठ उठ। कशाला उठ? नको आई, तेल लावून घेतलंस की छान वाटेल। ये बस। तुला माहितीये, मुली घरात असणं म्हणजे भाग्याचं लक्षण असतं असं म्हणतात। मग ती मुलगी कोणी असो, सून, मुलगी, नात, कोणी असो, मुली घरात असण्याने घराला घरपण येतं। खरं सांग, तू जेव्हा या घरात आलीस ना तेव्हा असंच आमचं घर उजळून निघालं होतं। मला आठवतं ना, तू जेव्हा लग्न करून घरी आलीस ना तेव्हा किती पटकन घर सांभाळलं होतंस। आणि कितीही संकट आली ना तरी तू खंबीरपणे उभी राहिलीस, कुठल्याही परिस्थितीत विशूला साथ दिलीस। खरंच हे खूप कौतुक करण्यासारखं आहे। काव्या, अजूनही लाडूचाच विचार करतेस ना? आई, लाडू सुद्धा तिची सगळी कर्तव्य व्यवस्थित निभावते, तरी सुद्धा मधुरा मावशीन तिच्यावर इतका राग धरून काय? मला सुद्धा काही कळलं नाही ग, पण कोणीतरी गुरुजी आले होते म्हणे, प्रीतम आणि अंजलीला एकमेकांपासून लांब ठेवण्याचा उपाय सांगितलाय त्यांनी, असंच काहीतरी म्हणत होती। गुरुजी? कोण गुरुजी असतील हे? ते काही कळलं नाही, पण नेमकं काय आहे ही मधुराकडून समजून घ्यायला। आणि हो, अंजलीच्या बाबतीत सुद्धा आपल्यालाच पुढाकार घेऊन सगळं ठीक करावं लागेल। आई, बाबा, मला ना एक कल्पना सुचतीये, बघा म्हणजे तुम्हाला कशी वाटते ते। मार्ग काढता येईल आपल्याला, काय वाटतंय तुम्हाला? खूप छान आहे, आपण हेच फायनल करूया। खरंच मलाही पटलंय बरं का, अगदी असंच करूया आपण। माझ्या आयुष्याची अशी वाट लागली आहे आणि माझ्याच घरात माझी माणसं एवढी आनंदात आहेत, टाळ्या देऊन हसतायत, छान चाललंय।